गुड मॉर्निंग क्लास. आपण ऍक्च्युली वेव्ह ऑप्टिक्स हा चॅप्टर बघतो. मग काल मी काय केलं होतं की डिफ्रॅक्शन कालचं थोडं रिवाइज करतो, मग आपण पुढे जाऊ. डिफ्रॅक्शन ही कन्सेप्ट मी काल स्टार्ट केली. आता याच्या आधी मी तुम्हाला एक सांगितलं होता पार्ट की जॉमेट्रिकल शॅडो रिजन म्हणजे काय असतं आणि जॉमेट्रिकल शॅडो रिजन मध्ये ज्यावेळी लाईट एंटर त्याला म्हणतात डिफ्रॅक्शन. मग तुमचा हा जर ऑब्जेक्ट असेल आणि ऑब्जेक्टवर एखादी लाईट इन्सिडेंट झाली तर या ऑब्जेक्टचा जो मागचा एरिया आहे त्याला म्हणतात जॉमेट्रिकल शॅडो रिजन. आणि तुमची लाईट बेंड होऊन इथं आत येते या जॉमेट्रिकल शॅडो रिजन मध्ये, त्याला म्हणतात डिफ्रॅक्शन. मग आता एक डिफ्रॅक्शन नक्की काय असतं किंवा इंटरफेरन्स पेक्षा वेगळा का आहे, तर याच्या आधी म्हटलं होतं की इंटरफेरन्स मध्ये आपण दोन सोर्सेस घेऊ. तुमचे दोन सोर्सेस आहेत, मग त्या सोर्सेसच्या ओव्हरलॅपिंगमुळे किंवा सुपरइम्पोजिशनमुळे तुम्हाला एक इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो. म्हणजे कसा ब्राईट डार्क असा एक पॅटर्न मिळतो. तर डिफ्रॅक्शन मध्ये कसं आहे की फक्त दोन सोर्सेस नाही तिथे, तुमचे इथे अजून देखील काही अदर सोर्सेस आहेत जे त्या तुमचे कोहेरंट सोर्सेसच आहेत, फक्त नंबर ऑफ सोर्सेस जास्त आहेत. आणि याच्यामुळे काय होतं की त्या सगळ्यांची ओव्हरलॅपिंग होते तुमच्या वेव्हफ्रंटची आणि तुम्हाला थोडासा असा पॅटर्न मिळतो. एक सेंट्रल मॅक्सिमा मिळते. या सेंट्रल मॅक्सिमाच्या अराउंड मिनिमा, सेकंडरी मिनिमा, सेकंडरी मॅक्झिमा मिळायला लागतात. आणि या सेकंडरी मॅक्झिमा आणि मिनिमाची इंटेन्सिटी ही सेंट्रल ब्राईट पॉइंट पेक्षा बरीच कमी असते. आता पिक्चरली जर रिप्रेझेंट बघा, तर पिक्चरली जर म्हणायला गेलात किंवा कसं दिसत असेल इन रिअल लाईफ, तर तुमचा एक मोठासा ब्राईट पॉइंट मिळतो आणि त्याच्या शेजारी तुमचे असे छोटे छोटे असे ब्राईट डार्क असे बँड्स मिळून जातात आणि त्यांची नंतर त्याची डार्क बँडची तुमची विड्थ वाढत जाते आणि शेवटी फायनली कम्प्लिटली डार्क. आता ह्या डिफ्रॅक्शनच्या पॅटर्न मध्ये आपण आतापर्यंत काय बघितलं की डिफ्रॅक्शन पॅटर्न असा दिसतो, काय असतो. त्याचे दोन प्रकार आहेत की फ्रॅनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेस्नेल's डिफ्रॅक्शन. आता फ्रॅनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये तुमचा जो स्लिट आणि सोर्स आणि स्क्रीन मधले डिस्टन्स हे इनफायनाइट आहे आणि त्यावेळी तुमची जी वेव्हफ्रंट येणार आहे ती कुठली असणार आहे, प्लेन वेव्हफ्रंट असणार आहे. आणि नंतरचा आहे तुमचा फ्रेस्नेल's डिफ्रॅक्शन. फ्रेस्नेल's डिफ्रॅक्शन मध्ये कसं आहे, तुमचा सोर्स, स्लिट आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स हे मेजरेबल आहे किंवा फायनाइट आहे किंवा लेस आहे असं म्हणून. मग अशा ठिकाणी ना तुमची जी वेव्हफ्रंट येते ती वेव्हफ्रंट कशी असते, स्पेरिकल. तुमची वेव्हफ्रंट असते ती स्पेरिकल असते. आणि आपल्याला स्टडीसाठी कुठली आहे, फ्रॅनहोफर डिफ्रॅक्शन. कुठली, फ्रॅनहोफर डिफ्रॅक्शन. मग आपल्याला फ्रॅनहोफर डिफ्रॅक्शनचा कुठला एक्सपेरिमेंट आहे, तर सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न किंवा सिंगल स्लिट एक्सपेरिमेंट आहे. मग त्यामध्ये काय होतं तुमचं की तुम्ही एक स्लिट अशी दिलेली आहे आणि त्याच्यावरती आपण लाईट कोइन्सिडेंट केली आहे आणि आपण त्याला सुपर इम्पोजिशन घेण्यासाठी किंवा लाईटला सुपर इम्पोज करण्यासाठी आपण इथे मध्ये लेन्स लावलेली. मग आता तुमची इथे आता लाईट आलेली आहे. ओके, या लाईट नंतर एक वेळ सरळ ट्रॅव्हल होईल आणि कुठेतरी एका पॉइंटला मीट होईल आणि लाईट तुमची डिफ्रॅक्ट देखील होणार आहे. मग डिफ्रॅक्ट झाल्यावर स्पेसिफिक अँगलला डिफ्रॅक्ट होईल आणि ह्या डिफ्रॅक्ट झालेली लाईट कुठल्या तर एका पॉइंटला मीट होतं. आता समजा याला AB असं नाव दिलं, याला P0 आणि P0. तर कसं होतं तुमचं की लक्षात येते, तर तुमची ही जी लाईट आहे A to P0 किंवा ह्या पॉइंट पासून O to P0 ला ज्या ज्या लाईट पॅरलल आहेत म्हणजे इथून ते इथपर्यंत लेन्स पर्यंत, त्या सगळ्या लाईन्स एका ठिकाणी फोकस होतात P0 ला आणि इथं तुम्हाला सेंट्रल ब्राईट पॉइंट मिळतो. आता पॉइंटचा आला क्वेश्चन इथला P चा. P ला काय होतं, तुमची ह्या लाईट ट्रॅव्हल होऊन A to P ला जातात आणि B to P ला जातात. आता हे ज्यावेळी ट्रॅव्हलिंग करत असतात लाईट, त्यावेळी कसं आहे की ही जी BP ही जी रे आहे ना
ही तुमची जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करते कोणापेक्षा, एपी पेक्षा. मग ते त्याचा पार्ट डिफरन्स काढण्यासाठी आपण काय करतो की एक परपेंडिक्युलर टाकतो. ए पासून बी पर्यंत एक परपेंडिक्युलर टाकतो. आता ज्यावेळी तुमची बी टू पी हे एक्स्ट्रा डिस्टन्स ट्रॅव्हल करतं ए टू पी. मग पॉइंट पी ला तुमचा ब्राईट पॉइंट आहे की तुमचा की डार्क पॉइंट आहे, हे कशावर डिपेंड असतं, तुमचा पार्ट डिफरन्स कुठला, हा तुमची बीपी ही दे केवढी एक्स्ट्रा डिस्टन्स ट्रॅव्हल पाथ केली त्यावरून आपण हे फाइंड आउट करू. बी सी मग हा पार्ट डिफरन्स डायरेक्टली कसा देतात की ए साइन थीटा. काल प्रूफ मध्ये दाखवलं आहे ए साइन थीटा कसं काढलं आपण. हा ट्रायंगल घ्यायचा ए बी सी, हा तुमचा परपेंडिक्युलर आहे एसी ला, एसी जी लाईन आहे ती बीसी ला परपेंडिक्युलर आहे, हा अँगल थीटा आहे. हे बीसी इक्वल टू ए साइन थीटा. आता हे तुम्हाला फॉर्म्युला वापरायचे आहे. पार्ट डिफरन्स इज इक्वल टू ए साइन थीटा. आता डिफ्रॅक्शन साठी ना तुम्हाला पार्ट डिफरन्स किंवा ब्राईट पॉइंट आणि डार्क पॉइंट मिळण्यासाठी कंडिशन्स आहेत. जसं आपण इंटरफेरन्स मध्ये बघितलं होतं, तर त्या कंडिशन्स नेमक्या इथं उलट्या आहेत. जी ब्राईट पॉइंटची कंडिशन आहे ती डार्क पॉइंटला आहे आणि जी डार्क पॉइंटची कंडिशन आहे ती ब्राईट पॉइंटला आहे. मग तुमची समजा तुमचा जर इथे डार्क पॉइंट असेल तर तुमचा पार्ट डिफरन्स किती असणार आहे, एन लॅम्डा. मग एन तुमचा कुठून रन होतो, एन इक्वल टू 1 2 3 अप टू दिस. आणि ब्राईट पॉइंट साठी तुमचा पार्ट डिफरन्स किती लागतो, एन प्लस हाफ लॅम्डा. म्हणजे हा तुमचा 1 2 3 4 समथिंग जाईल. आता एक लक्ष द्या, काय करतात की इथं तुमचा एन प्लस मायनस 1 देखील घेऊ शकता. आता हे प्लस मायनस 1 नक्की काय असतं की तुम्ही मागाशी बघितला होता की तुमचा एक सेंट्रल मॅक्सिमम येतो आणि पुढच्या मॅक्सिमम सेकंडरी मॅक्सिमम अँड मिनिमम येतो. मग काय करतो आपण की जसं आपण एका लाईन मध्ये आपण ऍक्सिस मध्ये कसं करतो की लेफ्ट हँड साइडला पॉझिटिव्ह घेतो, राईट हँड साइडला निगेटिव्ह घेतो. मग आपण काय केलं त्यांनी की या सेंट्रलच्या ब्राईट पॉइंटच्या मिड पॉइंट पासून ना तुम्ही राईट हँड साइडला जी ऑर्डर येईल त्या सगळ्यांना आपण प्लस घेतलेला आहे आणि जे लेफ्ट हँड साइडला येईल त्या सगळ्यांना निगेटिव्ह साइन घेतलेलं आणि ते आपण सांगत दिसतो. प्लस म्हणजे तुमची राईट हँड साइडची फर्स्ट मॅक्सिमा, सेकंड मॅक्सिमा, थर्ड मॅक्सिमा आणि मायनस म्हणजे लेफ्ट हँड साइडची प्लस फर्स्ट सेकंड मिनिमा, थर्ड मिनिमा असते. मग या एनच्या व्हॅल्यू नुसार तुम्हाला फर्दर फाइंड आउट करायचे असतं. आता हे सगळं टाकल्यानंतर ना तुम्हाला काय असतो किंवा मेन टास्क काय आहे तुम्हाला की पॉइंट पी ला, तुमचा जो पॉइंट पी आहे त्या पॉइंट पी ला तुमचा ब्राईट पॉइंट येतो की डार्क पॉइंट येतो हे फाइंड आउट करायचं. मग ब्राईट पॉइंट असेल तर त्याची कंडिशन कशी आहे किंवा काय असलं पाहिजे डिस्टन्स तुमचं. मग आता त्यासाठी काय करायला लागतं की आपण त्या ठिकाणी सगळं कॅल्क्युलेशन करून फायनली फॉर्म्युला काढलेला आहे की डार्क पॉइंट असेल तर काय, डार्क पॉइंट असेल तर काय, तर एक्सएन इज इक्वल टू एन डी लॅम्डा डिवायडेड बाय एन. हे डी म्हणजे काय, स्क्रीन मधलं आणि स्लिट मधलं डिस्टन्स आहे. डी म्हणजे स्क्रीन आणि स्लिट मधलं डिस्टन्स आहे. लॅम्डा म्हणजे तुमची वेव्हलेंथ आहे, तुमच्या मोनोक्रोमॅटिक लाईटची वेव्हलेंथ आहे. ए म्हणजे काय आहे, स्लिट विड्थ आहे. ए तुमची स्लिट विड्थ आहे. हे कशासाठी झालं, डार्क पॉइंट. ब्राईट पॉइंट साठी तुमचा एक्सएन इज इक्वल टू 2n+1 d इंटू लॅम्डा डिवायडेड बाय 2a. हे तुमचं ब्राईट पॉइंट साठी फॉर्म्युला. हा तुमचा डार्क पॉइंट, हा ब्राईट पॉइंट साठी. आता इंटरफेरन्सचा देखील तुमचा फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त काय इथं ए च्या जागी डी आहे आणि डी म्हणजे नक्की काय होतं, तिथं दोन तुमच्या सोर्सेस मध्ये डिस्टन्स होतं. फॉर्म्युला ट्राय टू रिमेंबर इट फ्रॉम इथं फक्त रिमेंबर करण्याचा प्रयत्न करा आणि ए च्या जागी डी घ्या. ठीक आहे. आता हा एक पार्ट होतो
आणि अजून एक आहे की विड्थ ऑफ द सेंट्रल ब्राइट पॉइंट. आता तुमचं सेंट्रल ब्राइट पॉइंट कुठं आहे? एवढा आहे. त्याची विड्थ काढायची आहे. पण ते विड्थ म्हणजे नक्की काय असतं की तुमच्या दोन फर्स्ट मिनिमा, राईट हँड साइडची फर्स्ट मिनिमा आणि लेफ्ट हँड साइडची फर्स्ट मिनिमा, या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे याचा अर्थ सेंट्रल ब्राइट पॉइंटची ती विड्थ आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे? फक्त की स्क्रीनवरची फर्स्ट ऑर्डर मिनिमाची पोझिशन काढायची दोन्ही साईडच्या, आणि n इज इक्वल टू 1 घ्या. फक्त आपण डिस्टन्स मेजर करतो, मायनस राहू दे सगळं. मग आपण आता हे जर काढायला गेलं, फर्स्ट ऑर्डर मिनिमाचे जर काढायला गेलं डिस्टन्स पोझिशन आपलं स्क्रीनवर, मग ते x1 इज इक्वल टू d लॅम्बडा बाय a. हे केवढं डिस्टन्स झालं? इथून एवढं डिस्टन्स झालं, x1 इक्वल टू d लॅम्बडा बाय a. आणि इकडून इकडे जे येतोय आपण ते नथिंग बट काय असतं तुमचं? पुन्हा x1 इज इक्वल टू d लॅम्बडा बाय a. आपण इथं प्लस मायनस साइन आता कन्सिडर करत नाही, आपल्याला फक्त डिस्टन्स मॅटर करतो. मग आता टोटल डिस्टन्स किती होणार की सेंट्रल ब्राइट पॉइंटची विड्थ इज इक्वल टू 2d लॅम्बडा बाय a. तुमची सेंट्रल विड्थची जी सेंट्रल विड्थ आहे ती किती आहे? 2d लॅम्बडा बाय a. आपण हा ऍक्च्युअली काल फॉर्म्युला काढला होता आणि डिफ्रॅक्शनचे टाइप बघितले. आता ऍक्च्युअली हा चॅप्टर तुमचा इथे संपतोय. हा शेवटचा पॉइंट आहे डिफ्रॅक्शनचा, आणि याच्यानंतर तुमच्या काही कंपॅरिझन आहे. आतापर्यंत आपण दोन एक्सपेरिमेंट बघितले. कुठले? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आणि डिफ्रॅक्शनचा एक्सपेरिमेंट, सिंगल स्लिट एक्सपेरिमेंट. आता ह्या एक्सपेरिमेंट्स मध्ये फरक कसा आहे की तुम्ही जी स्लिट विड्थ घेताय ती जवळपास डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये 1 मिलीमीटर एवढी असते. सॉरी, स्लिट विड्थ ती 1 मिलीमीटर असते आणि ती साईज जवळपास अशी 10⁻³ ते 10⁻⁴ च्या घरात असते. आणि जे आपण यंग्सच्या डबल स्लिट मधले एक्सपेरिमेंट घेतो त्याच्यामध्ये दोन जे स्लिट्स आहेत त्याच्यामधला डिस्टन्स आता ज्यावेळी आपण डिफरन्स हा पार्ट म्हणत असतो ना, त्यावेळी कसं होतं की तुमचा जर समजा डबल स्लिट घेतला, यंगचा डबल स्लिट आणि तुमचा सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न, त्याच्यामध्ये कसं आहे तुमचं की यंगच्या डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये थोडंसं कन्स्ट्रक्शन वेगळं आहे. तुम्ही इथे एक स्लिट सोर्स घेता, त्यानंतर अजून एक घेता. तर सिंगल स्लिट मध्ये एकच तुमची स्लिट मोठी आहे. आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये काय करतात की हे जे डिस्टन्स आहे, हे दोन सोर्सेस मध्ये डिस्टन्स हे फ्यू मिलीमीटर्स आहे. समथिंग 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर एवढं असतं. आणि तुमच्या ह्या डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये हे जे डिस्टन्स आहे, एका स्लिटचीच कम्प्लीट विड्थ ही 10⁻³ to 10⁻⁴ मीटर एवढी असते. म्हणजे मिलीमीटरच्याच आसपास असते, मिलीमीटर किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी लहान. कशासाठी? सिंगल डिफ्रॅक्शन पॅटर्न साठी तुमचा एवढा पॅटर्न ऍडजस्ट होतो. ही स्लिट विड्थ तुमची 10⁻³ to 10⁻⁴ कुठं असते? सिंगल डिफ्रॅक्शन मध्ये. तसेच यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये स्लिटची विड्थ तेवढी नाही, तुमची त्या सोर्सेस किंवा त्या स्लिट मधलं डिस्टन्स तेवढा, दोन स्लिट मधलं. आता ह्या दोन्ही एक्सपेरिमेंटला जर आपण वेल सेटअप केलं तर कसं होतं की आपल्याला इथं 32 यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला 30 to 40 फ्रिंजेस इझिली ऑब्झर्वेबल होतं आणि आपल्याला डिस्टिंक्ट करू शकतो ते. तर सिंगल डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये किंवा सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये कसं होतं की तुम्हाला 30 डिफ्रॅक्शन लाईन्स मिळतात, पण त्यांची इंटेन्सिटी कमी होत जाते. तुम्ही डिस्टिंग्विश नंतर करायचं कमी होतं. 20 पर्यंत तुम्ही वेल एस्टॅब्लिश किंवा वेल डिस्टिंग्विश करू शकता, पण 20 नंतर तुम्ही ऍक्च्युअली वेल डिस्टिंग्विश करू शकत नाही. त्या फेड होत जातात आणि नंतर कम्प्लिटली डार्क होत. तुम्हाला फरक एवढा पडतो की दोघांच्या मध्ये जे स्लिटची विड्थ आहे त्याच्यामध्ये फरक पडतो.
आणि एक्सपेरिमेंटल वेल सेटअप केल्यानंतर तुम्ही इथं 30 to 40 यंग ट्रॅव्हल एक्सपेरिमेंट मध्ये 30 to 40 तुम्ही ज्या इंटरफेरन्सच्या ज्या लाईन्स आहेत किंवा ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस आहेत ते इझिली ऑब्झर्व करू शकता. पण सिंगल सीट मध्ये तसं नाही करता. 20 to 30 मॅक्स तुम्ही बघू शकता. नाही त्याच्या पुढे तुमच्या व्हॅल्यूज ज्या आहेत किंवा त्याच्या पुढे जे डिफ्रॅक्शन पॅटर्न येणार आहे तो त्याची इंटेन्सिटी कमी असते, ब्लर दिसायला लागतो. त्यामुळे आपण ते वेल डिस्टिंग्विश करू शकत नाही पुढचे. आता दोन्ही ठिकाणी वापरताना नीट वापरता सोर्सेस तुमचे कोहेरंट सोर्सेस असावं. फक्त डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये काय आहे की तुमचा डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑब्झर्व कधी होतो की ज्या वेळी ना तुमची ह्या ऑब्स्टॅकलची साईज आहे ना किती दिसते तुम्हाला, त्या ऑब्स्टॅकलची साईज ही लाईटच्या वेव्हलेंथच्या कंपॅरिझन मध्ये असते. म्हणजे आता जर तुमची विजिबल लाईट म्हटला तर ही जवळपास विजिबल लाईट 10⁻⁹ मीटर एवढी असते. 10⁻⁹ मीटर एवढी असते. मग याला कंपॅरिझन एवढी स्लिट विड्थ असावी लागते. म्हणजे याच्यात 10⁻100 पर्यंत ठीक आहे, 10⁻⁶ पर्यंत ओके ठीक आहे चालून जाईल. पण 1 मीटर 2 मीटर अशा साईजचे ऑब्स्टॅकल तुम्हाला इन डिफ्रॅक्शन दाखवतील, पण डिफ्रॅक्शन पॅटर्न तुमचा नोटिसेबल नसणार आहे. तुम्ही जरी मायक्रोस्कोप मध्ये बघितला तुम्हाला असे डार्क ब्राईट असं काही दिसणार नाहीये. जस्ट काहीतरी एक ब्राईट पॉइंट दिसेल कलरेशन. आता हे झालं ठीक आहे. ओके, हा पार्ट लक्षात आला. तर आपला चॅप्टर इथं संपतोय ऍक्च्युली, की यानंतर आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. आता या टॉपिक मध्ये आपण काय काय बघितलं होतं की वेव्ह ऑप्टिक्स हा पार्ट स्टार्ट केला. मग आपल्याला ह्या टॉपिक मध्ये डील करताना वेव्ह नेचर ऑफ लाईटची किंवा वेव्ह नेचरशी कन्सिडर करायचं किंवा डील करायचं होतं. त्यातल्या त्यात आपण कुठली लाईटची आपल्याला डील करायचं होतं. लाईटशी आपल्याला डील करायचं होतं की लाईट तुमची वेव्ह नेचर मध्ये असताना कशी असेल. मग आता ती असताना किंवा ते असताना काय काय केलं होतं आपण, काय मांडलं होतं की हायजेन्सची थेअरी मांडली होती. की आपण हायजेन्सची थेअरी मांडली होती की लाईट ही ॲज अ वेव्ह आहे म्हणून. मग त्यासाठी आपण त्याला क्रेस्ट डिफाईन केलं, प्लस त्याच्या काही प्रॉपर्टीज सांगितल्या. मग सर्वात महत्वाचं काय होतं तुमचं की वेव्हफ्रंटची डेफिनेशन. पहिल्यांदा वेव्हफ्रंटची डेफिनेशन लक्षात ठेवायची, नंतर वेव्ह नॉर्मल, नंतर तुमचा टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट. टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट कुठले आहेत? प्लेन वेव्हफ्रंट, स्पेरिकल वेव्हफ्रंट आणि सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. हे तिन्ही वेव्हफ्रंट लक्षात असावेत. आणि त्या तिन्ही वेव्हफ्रंटचं तुम्हाला प्लेन आणि स्पेरिकल वेव्हफ्रंटचं तुम्हाला कन्स्ट्रक्शन आहे, किती 2 मार्काला असतो तो क्वेश्चन. त्याचे डायग्राम्स कंपल्सरी लक्षात असावे. त्यानंतर आला प्रश्न हायजेन्सच्या प्रिन्सिपलचा. हायजेन्सचं प्रिन्सिपल काय सांगतं की एव्हरी पॉइंट ऑन अ फर्स्ट प्रिन्सिपल काय सांगतं, एव्हरी पॉइंट ऑन अ वेव्हफ्रंट ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स आणि इट इमिट्स वेव्हफ्रंट इन ऑल डायरेक्शन्स, हे आपण म्हणतो. नंतर सेकंड प्रिन्सिपल काय सांगितलं होतं की वी कॅन ड्रॉ न्यू वेव्हफ्रंट बाय युजिंग or by drawing a tangent or envelope to the secondary wavefronts, ज्याला आपण सेकंडरी वेव्हलेट्स असं म्हणतो. आणि तिसरं काय सांगितलं होतं त्याने, तुमच्या बॅकवर्डच्या वेव्हलेट्स आहेत त्या इनइफेक्टिव्ह आहेत. म्हणजे जस्ट आपण फॉरवर्ड डायरेक्शनचा आता कन्सिडर करणार आहे. मग आता आपण सांगितलं की तुमची वेव्हफ्रंट म्हणजे काय असतं, वेव्ह नॉर्मल म्हणजे काय असतं. आता ही थेरी मांडली कशाला की आपल्या नेचरमध्ये व्हेरियस होणारे फेनॉमेना कुठले आहेत आणि त्यांना एक्सप्लेन करता येईल का. मग त्यासाठी आपण पहिली एक्सप्लेन केलेली फेनॉमेना कुठली होती, रिफ्लॅक्शन. मग रिफ्लॅक्शनचं कन्स्ट्रक्शन काढलेलं आणि त्याचा टोटल आपण सांगितलं होतं काय काय रिफ्लेक्शन होतं. नंतरचा पॉइंट होता तुमचा रिफ्रॅक्शनचा, तो आपला कॅन्सल झालेला आहे सिलेबस. मग आपण आलो पाठ की वेव्ह नेचर आपण कन्सिडर करण्याचे मेन रिझन काय, की आपली पार्टिकल थेरी आहे ती पार्टिकल थेरी ऑफ लाईट ही तुमचं सगळं एक्सप्लेन करू शकत होती. पण काही फेनॉमेना होते लाईटचे की जे आपल्याला एक्सप्रेस करता येत नाही. मग त्यातले दोन फेनॉमेना होते कुठले, इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन. मग आपण काय केलं, इंटरफेरन्स फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट केलं होतं. मग आता इंटरफेरन्स म्हणजे काय, वेन लाईट सुपर इम्पोज होते त्यावेळी त्याच्या लाईटच्या इंटेन्सिटीमध्ये फरक पडत असतो. मग आपल्याला हा जो फेनॉमेना आहे ते 2 प्रकारचे असतात. कुठले, एक तर कन्स्ट्रक्टिव्ह आहे
कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असेल आणि सेकंड आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये तुम्हाला ब्राईट पॉइंट मिळतो आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सला डार्क पॉइंट मिळतो. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सला पाथ डिफरन्स तुमचा n लॅम्बडा पाहिजे, तर त्याच वेळी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स साठी n-½ लॅम्बडा एवढा हवा. त्यानंतरचा पार्ट घेतलाय आपण की यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट घेतलेला आहे आणि यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण एक्सप्लेन करून प्लस त्याचा फॉर्म्युला काढला होता. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काढला होता आणि त्याच्या डिस्टन्सचा फॉर्म्युला काढला होता. मग तो तुमचा डी लॅम्बडा अपॉन ए होता आणि तुमच्या फ्रिंज विड्थचं जी टोटल होती 2d लॅम्बडा बाय ए डी एवढा होता. नंतर आपण काय केलं होतं कन्सिडर डिफ्रॅक्शन. मग डिफ्रॅक्शन काय होतं की बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द एज ऑफ एन ऑब्स्टॅकल अँड एंटरिंग इनटू द जॉमेट्रिकल शेप, त्याला म्हणतात तुम्ही डिफ्रॅक्शन. या डिफ्रॅक्शनची टाईप बघितले आपण, फ्रायनहोफर आणि फ्रेस्नेस डिफ्रॅक्शन. मग फ्रेस्नेस डिफ्रॅक्शन आणि फ्रायनहोफर डिफ्रॅक्शन मध्ये आपल्याला स्टडीसाठी कुठला आहे फ्रायनहोफर डिफ्रॅक्शन. मग त्यासाठी आपण सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट प्रूव्ह केलं आणि त्याच्यावरून आपण फर्स्ट ऑर्डर मिनिमा, सेकंड ऑर्डर मिनिमा, थर्ड ऑर्डर मिनिमा साठी स्क्रीनवरची पोझिशन काढली. आपण जे एक्स काढले ना ते एक्स म्हणजे नथिंग बट काय होतं की तुमच्या ब्राईट पॉइंट किंवा डार्क पॉइंटचे स्क्रीनवरचं डिस्टन्स होतं. तुमच्याकडे जर कंडिशन असेल डी असेल ए असेल तर तुम्ही डायरेक्टली पोझिशन सांगू शकता की फर्स्ट ऑर्डर मिनिमा कुठं आहे, सेकंड ऑर्डर मिनिमा कुठं आहे आणि त्यावरून तुम्ही फाइंड आउट करू शकता. आणि लास्ट पॉइंट होतो तुमचा डिफरन्स, की नक्की थोडासा डिफरन्स आहे पण आहे त्या ठिकाणी इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन. ओरिजिनली डिफ्रॅक्शन हे इंटरफेरन्सच आहे, फक्त आपण इंटरफेरन्स मध्ये कसं दोनच सोर्सेस घेतो पण डिफ्रॅक्शन मध्ये दोन सोर्सेस नाही, तर दोनपेक्षा जास्त सोर्सेस आहेत आणि दोनपेक्षा जास्त सोर्सेसमुळे दोनपेक्षा जास्त लाईन्स एकमेकांवर ओव्हरलॅप होतात आणि मग त्या ओव्हरलॅप मुळे तुम्हाला एक सेंट्रल ब्राईट पॉइंट मिळतो आणि पुढचे सेकंडरी मॅक्सिमा मिनिमा मिळतो. हा तुमचा टोटल टॉपिक होता. मग आपण काय करूया की त्याचे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन लिहून घेऊया. काय करायचं, सगळ्या क्वांटिटीज ना एका टेबल मध्ये लिहून घ्यायचे. तुमच्या बुकच्या समोर दिलेला आहेच. आपल्याला काय करायचं आहे की सिंगल स्लिट आणि डबल स्लिट मध्ये तुम्हाला पार्ट डिफरन्स, फेज डिफरन्स आणि फाइंड आउट करायचे. आता काय करा की तुमच्याकडे हा टेबल दिलेला आहे समोर आणि त्याच्यामध्ये टेबल मध्ये त्या क्वांटिटीज लिहून घ्या. आहेत का सगळ्यांकडे बुक्स? नाहीये असं मग फळ्यावरच लिहूया आपण सर काय काय लागतं. मग आपलं मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन किंवा मॅथमॅटिकल क्वांटिटीज आहे ते लिहून घ्यायचं आपण. मग लिहून घेऊया आपण इथे सगळ्या क्वांटिटीज आपल्याला फॉर्म्युलेशन साठी गरजेचे आहेत किंवा फॉर्म्युला मध्ये कामाला येणार. मग काय करूया, पहिल्यांदा डबल स्लिट एक्सपेरिमेंट साठी आणि सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन. मापली पहिले येते फ्रिंज विड्थ. तुमची पहिले फ्रिंज विड्थ कशी आहे तुमची लॅम्बडा डी बाय डी. कशाची तुमची डबल स्लिट एक्सपेरिमेंट मधला तुमची फ्रिंज विड्थ आहे. तर सिंगल साठी किती आहे लॅम्बडा डी बाय ए, लॅम्बडा डी बाय ए. नंतर प्रश्न आला पाथ डिफरन्स. डबल स्लिट एक्सपेरिमेंट साठी तुमचा ब्राईट पॉइंटला किती आहे आपण आता हे सगळं सध्या ब्राईट पॉइंट साठी लिहून घेऊ. ब्राईट पॉइंट साठी कसं आहे n इंटू लॅम्बडा आहे. तर इथं कसं आहे n प्लस हाफ इंटू लॅम्बडा. नंतर फेज डिफरन्स. फेज डिफरन्स कसा आहे तुमचा
n into 2 pi, n into 2 pi, आणि इथं n plus half into 2 pi. नंतर अँग्युलर सेपरेशन किंवा अँग्युलर पोझिशन. काय करायचं अँग्युलर पोझिशन देताना? फक्त 2 pi च्या जागी लॅम्डा बाय बी घ्यायचं. हा तुमचा सरळ अँगल देतो. नंतर तुमचं काय तर की डिस्टन्स ऑफ अ पॉइंट कशासाठी? डार्क साठी, सॉरी ब्राईट साठी. तर ही होती तुमची एनडी लॅम्डा बाय डी, आणि इकडं एन प्लस हाफ लॅम्डा डी बाय ए. हे तुमचं कसं पोझिशन, एखाद्या पॉइंटची पोझिशन आहे ब्राईट पॉइंटची. हे सगळं जे आपण लिहिलंय त्याच्यासाठी ब्राईट पॉइंट साठी. हे जे सगळ्या कंडिशन लिहिल्या त्या आपण ब्राईट पॉइंट साठी लिहिलं. हे पण ते घेऊन झालं सांगा, मग पुढच्या 4 पॉइंट्स लिहिलं. झालं. आता नंतरचा क्वेश्चन आला तुमचा डार्क साठी लिहून घेऊया. हे सगळं डार्क साठी लिहून घेऊया. डार्क साठी पहिल्यांदा हे 4 पॉइंट द्यायचे आपल्याला. फक्त पार्ट डिफरन्स किती पाहिजे तुमचा? 2n किंवा n मायनस हाफ इंटू लॅम्डा, आणि इथे किती पाहिजे? n लॅम्डा डिफ्रॅक्शन पॅटर्न. नंतर फेज डिफरन्स तुमचा केवढा पाहिजे? n मायनस हाफ इंटू 2 पाय, आणि इथं पाहिजे n इंटू 2 पाय. सिमिलरली तुमचा अँग्युलर पोझिशन n मायनस हाफ इंटू लॅम्डा बाय डी एवढा आहे, आणि इथं तुमचं n इंटू लॅम्डा बाय डी, आणि ही पोझिशन n मायनस हाफ d लॅम्डा बाय स्मॉल d, आणि इथं n d लॅम्डा बाय d. हे जे सगळ्या कंडिशन दिल्या त्या आपण डार्क साठी लिहिल्या. n च्या व्हॅल्यूज 1 2 3 4 5 6 अशा इंटिग्रल मल्टिपल, आणि हे सगळं व्हॅल्यू पाठवायचे ना. फ्रिंज फॉर्म्युला काय आहे? सेंट्रल ब्राईट पॉइंटचा कसा आहे? त्यांचा पार्ट डिफरन्स आपण कसा मांडला होता? ओके. तर आता आपण कसं आपण वेव्ह ऑप्टिक्स बघितलं, ठीक आहे. वेव्ह ऑप्टिक्सचे कंडिशन्स आहेत. आता ह्याचे काही नेसेसरी फॉर्म्युला आहेत जे मी आता थोडं सांगतो, की ज्याच्यावर मोस्टली क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. की पहिला आहे पार्ट डिफरन्सचा प्रश्न. पार्ट डिफरन्सचा प्रश्न किंवा पार्ट डिफरन्स सोडवताना आपण डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये कसं बघितलं होतं की 2d sin थीटा किंवा d sin थीटा इक्वल टू n लॅम्डा. एक बघितलं होतं d sin थीटा इक्वल टू n लॅम्डा, आणि सिंगल स्लिट मध्ये अजम्पशन करायच्या आधी, सगळे अजम्पशन्स करायच्या आधी मी एक अजम्पशन केलेला आहे फॉर्म्युलेशन करताना की थीटा इज व्हेरी मच.
लेस दॅन, किंवा मी काल असं म्हटलं होतं की थिटा ज्यावेळी तुमचा 10 डिग्री पेक्षा कमी असतो त्यावेळी आपण डायरेक्टली साइन थिटा इज इक्वल टू थिटा लिहू शकतो. मग त्याच्या आधीचा फॉर्म्युलेशन आपल्याला युज करायचा आहे. ए साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्डा और एन प्लस हाफ लॅम्डा. ब्राईट और डार्क पॉइंट साठी रिस्पेक्टिव्ह त्याच्यानुसार तुमचा हा पार्ट डिफरन्स चेंज झाला पाहिजे. त्याला मी डायरेक्टली फक्त पार्ट डिफरन्स, मग त्या पार्ट डिफरन्सच्या कंडिशन आपण फॉर्म्युला स्टार्ट. पार्ट डिफरन्स तुमचा इथं ए साइन थिटा इज इक्वल टू ए साइन थिटा आहे आणि इकडं डी साइन थिटा एवढा. आता हा एक फॉर्म्युला झाला. सेकंड, तुमचा फ्रिंज विड्थचा जो नेसेसरी आहे, तुमचा फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला. फ्रिंज विड्थचा काय सांगतो तुम्ही की लॅम्डा डी बाय डी. कशासाठी? डबल स्लिट एक्सपेरिमेंट साठी तुमची फ्रिंज विड्थ किती आहे? लॅम्डा डी बाय डी आहे. तर ह्याच्यासाठी किती आहे तुमची? लॅम्डा डी बाय ए. आणि सेंट्रल मॅक्सिमाची जी आहे, सेंट्रल साठी कुठे लागणार आहे? 2 लॅम्डा डी बाय ए. सेंट्रल साठी 2 लॅम्डा डी बाय ए असणार आहे. तर तीच डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये लॅम्डा डी बाय डी एवढी असणार. आणि हे तर इम्पॉर्टंट आहेच. हे 4 फॉर्म्युले आहेत ज्याच्यावर तुमचे मोस्टली क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आणि अजून एक आहे जो पॉइंट जो आपल्याला यावेळी इंट्रोड्यूस झालाय तो म्हणजे ऑप्टिकल पाथ. तो म्हणजे तुमचा ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथ काय असतं तुमचा की जर समजा ऑब्जेक्टने किंवा रेने तुमचं डी एवढं डिस्टन्स पास केलं असेल, कशामधून? मीडियम मधून. तुमच्या मीडियम मधनं डी एवढं डिस्टन्स पास केलं असेल त्याने आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन एवढा असेल, तर ऑप्टिकल पाथ म्हणजे किती असतो? एन इंटू डी. एन इंटू डी असतो. हा तुमचा ऍक्च्युअली ऑप्टिकल पाथ असतो. हा तो याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतो. आता याच्यासाठी नेसेसरी अजून एक आहे हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय आहे? आर आय इज इक्वल टू व्ही व्हॅक्यूम डिवायडेड बाय व्ही मीडियम. व्ही व्हॅक्यूम डिवायडेड बाय व्ही मीडियम, किंवा याला लॅम्डा व्हॅक्यूम डिवायडेड बाय लॅम्डा मीडियम असं लिहू शकतो. हा फॉर्म्युला वरती लिहून ठेवा, तुम्ही नेमका विसरणार आहे पुढे जाऊन. व्हॅक्यूम velocity at in the vacuum divided by velocity at the medium, and similarly lambda at the vacuum divided by lambda of medium. हे तुमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आर आय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चे फॉर्म्युला तुम्हाला देताना मे बी एवढं देतो. हा लागणार आहे तुम्हाला फॉर्म्युला नंतर लक्षात. आणि या फॉर्म्युल्यामध्ये लिहिताना काय म्हणतात लक्ष द्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रेस्पेक्ट टू एअर. हे फॉर्म्युलेशन लिहिताना किंवा आर आय म्हणताना नक्की काय म्हणतात की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रेस्पेक्ट टू एअर ऑर व्हॅक्यूम. तुम्हाला हायर लेवलच्या एक्झाम्स मध्ये एका मीडियमच्या विथ रिस्पेक्ट टू अनदर मीडियम देखील रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विचारू शकतात. म्हणजे हे आपण काय काढले? फक्त विथ रिस्पेक्ट टू एअर काढले. समजा तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1.33 आहे ग्लासचा. तो कसा आहे की ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर हा म्हणतो, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. तुम्हाला याच्या जागी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर देखील विचारू शकतो. फक्त त्यावेळी काय करायचं आहे की व्ही व्हॅक्यूमच्या जागी तुम्हाला व्ही वॉटर करायचं. विथ रिस्पेक्ट टू एअर हा पॅटर्न आपल्यासाठी आपण मोस्टली निग्लेक्ट करतो, पण तो निग्लेक्ट करायचा नाही, तुम्हाला तो नेसेसरी आहे. आपण सांगताना सांगतो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स
विथ रिस्पेक्ट टू एअर सांगतो आपण. एअरच्या विथ रिस्पेक्ट टू आपला एवढा रेफरन्स आहे आणि त्यासाठी फॉर्म्युला असा आहे. जर एका मीडियमचा विथ रिस्पेक्ट टू अनदर मीडियम विचारला तर ही वेलोसिटी चेंज होणार, तिला वेलोसिटी किंवा लॅम्बडा चेंज. हा की पॉइंट आहे या फॉर्म्युला. ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम्स घेऊया. सो राइट डाउन द फर्स्ट प्रॉब्लेम. when light consists of wavelength from when light consists from 400 nanometer to 700 nanometer. What will be the wavelength range seen when white light pass through glass of refractive index 1.55. आपल्याला इथे त्यांनी काय काय दिलंय हे बघू. फर्स्ट ऑफ ऑल प्रॉब्लेम मध्ये लिहिताना गिवन लिहायचं. पहिल्यांदा गिवन मध्ये लॅम्बडा 1 इक्वल टू किती आहे 400 नॅनोमीटर. तर तुमची लॅम्बडा 2 किती आहे? लॅम्बडा 2 किती आहे 700 नॅनोमीटर. तुम्हाला याचं कन्व्हर्जन माहिती आहे नॅनोमीटर टू मीटर्स मध्ये काय आहे? नाही. सगळ्यांचं बाकीच्यांचं लक्षात आहे की लिहून द्यायला पाहिजे. एकदा सांगतो. 1 सेंटीमीटर इक्वल टू 10⁻² मीटर. 1 मिलीमीटर इक्वल टू 10⁻³ मीटर. 1 सेंटीमीटर झाल्यानंतर तुम्हाला येतं 1 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ मीटर. नंतरचा येतो तुमचा प्रश्न नॅनोमीटरचा. 1 नॅनोमीटर इक्वल टू 10⁻⁹ मीटर. आणि लास्ट येतो 1 एंगस्ट्रॉम. हे काढतात ना याला एंगस्ट्रॉम म्हणतात. याला म्हणतात एंगस्ट्रॉम. त्याचं असतं 10⁻⁻10 मीटर. हे तुम्हाला मोस्टली आपण डील करणार आहे आणि आपलं जे कॅल्क्युलेशन येईल ना ते आपण मोस्टली याच्यात कसं तरी कन्वर्ट करणार आहे. तुम्हाला ज्याच्यामध्ये आन्सर पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही हे कन्वर्ट करून घ्यायचं. मोस्टली ट्राय टू असं करा. 1 मायक्रोमीटर 1 नॅनोमीटर एंगस्ट्रॉम मध्ये. सेंटीमीटर और मिलीमीटर मध्ये कमीच करतात. हे मीटर आणि त्यांच्यामधलं कन्वर्जन. ठीक आहे. आता ज्यावेळी तुम्ही प्रॉब्लेम सोडवायला जाल त्यावेळी फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू राईट डाऊन ऑल द गिव्हन्स. पहिल्यांदा सगळे गिव्हन्स लिहून घ्यायचे तुम्हाला. लॅम्बडा 1 लॅम्बडा 2. नंतर फॉर्म्युला किंवा इथं अजून एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे तुमचा 1.5. 1.5. आता दिले ना लक्षात ठेवायचं काय गिव्हन मध्ये जरी तुम्ही डेटा लिहिला ना जो काही तुम्हाला गिव्हन डेटा आहे तो ट्राय टू कन्वर्ट इन एकाच युनिट मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. एक तर कम्प्लिटली मीटर मध्ये जायचं किंवा कम्प्लिटली सेंटीमीटर मध्ये जायचं. दोघांच्या आधीमध्ये कुठे फिरकत बसायचं नाहीये. आता एक वाईला एक साताऱ्याला असं काय गावभर घुमत फिरायचं नाही एका सगळ्या युनिट्सला घेऊन.
सो लॅम्डा 1 तुमचा नॅनोमीटर मध्ये आहे, लॅम्डा 2 700 नॅनोमीटर आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला कुठलंही युनिट नसतं कारण हा रेशिओ आहे तुमचा. मग तुमच्या ह्या दोन्ही क्वांटिटीज आहेत त्या नॅनोमीटर रेंजमध्ये, आणि तुम्ही ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर येणारी रेंज पण देखील नॅनोमीटर मध्येच असणार. त्यामुळे आन्सर दिलेलं असताना नीट बघायचं की तुमची जे आन्सर दिलेले ते याच युनिट मध्ये दिले की बदलले. जर बदललं असेल तर काय करा, फायनली हे आन्सर काढा, याचा आन्सर काढा, नंतर याचं ज्या युनिट मध्ये डिझायरेबल आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्या. सो प्रॉब्लेम लिहिताना काय लक्षात ठेवायचे की तुमचे गिवन जे आहे ते गिवन कंपल्सरी एका युनिट मध्ये आणायचे. आणल्यानंतर एका युनिट मध्ये सगळे कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आणि मग आन्सर कडे बघायचे की तुम्हाला आन्सर कुठल्या रेंज मध्ये पाहिजे, मीटर पाहिजे, नॅनोमीटर पाहिजे, मायक्रोमीटर मध्ये पाहिजे, कसं पाहिजे, मग त्यानुसार तुम्ही ते कन्वर्ट करून घ्यायचं. ओके. आणि हा मगाच्या कन्वर्जन मध्ये एक राहिलं की 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. अँगल तुमचं असं आहे की 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. तुम्हाला मोस्टली कमीच लागले तरी असू दे तुमच्या 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स. हे स्पेक्ट्रोमीटर किंवा ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही अँगल्स मेजर करता त्यावेळी हे कामाला येईल. आता बॅक टू फॉर्म्युला किंवा बॅक टू प्रॉब्लेम. आपल्याला काय दिलं इथं, लॅम्डा 1 दिलाय, लॅम्डा 2 दिलाय आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय. आणि काय विचारलंय त्यांनी की दुसऱ्या मीडियम मध्ये तीच या वेव्हलेंथची रेंज किती होईल. मग आपल्याकडे काय आहे गिवन, आर आहे, लॅम्डा 2 आहे, लॅम्डा 1 आहे, आणि आपल्याला एक पार्ट माहिती आहे की आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढायचा. मग आता तुम्हाला की हे कसं झालं की तुमचा एका रिस्पेक्ट टू समथिंग अनदर रिस्पेक्ट काढले. मग आता त्यासाठी काय करायचं आपल्याला की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला यूज करायचा. तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला यूज करायचा. आणि या इथं काय झाले, हे जे देताना जे वेव्हलेंथ दिल्या त्या तुमच्या व्हॅक्यूम मधनं दिलेल्या. या ज्या वेव्हलेंथ दिल्या ह्या सगळ्या व्हॅक्यूम मधल्या दिल्या किंवा एअरच्या दिल्या. मग हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला काय आहे, लॅम्डा एअर डिवाइडेड बाय लॅम्डा मीडियम. तुमचा मीडियम मधनं पास केले ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1.55. मग आपल्याला काय करायचं आहे की लॅम्डा मीडियमची रेंजेस काढायचे की इथून ते एवढे असतील वेळ. मग आपण काय करूया की लॅम्डा मीडियम वरती नेऊया आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या साईडला. मग काय होणार, लॅम्डा मीडियम इक्वल टू लॅम्डा एअर डिवाइडेड बाय आर. ओके. माझा व्हॅल्यू घालायचं कसं होणार तुमचा लॅम्डा मीडियम इक्वल टू पहिल्यासाठी काढून लॅम्डा एअर मध्ये पहिली किती आहे 400 नॅनोमीटर. 400 ला आहे तसं आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.50. हे फाइंड आउट करायचं आहे. आणि सेकंड आहे लॅम्डा मीडियम जी दुसरी आहे ती तुमची 700 डिवाइडेड बाय 1.55. लॉग येतो, लॉग काढता येतोय, काढा. गिवन आर आहे आणि लॅम्डा, आणि दुसरी एक आलंय 258.1, दुसरं काढा 451.6. आणि ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेशन करायला जाल आणि फायनल आन्सर येईल कंपल्सरी युनिट लिहायचं. कंपल्सरी युनिट लिहायचं. युनिट विसरला मार्क गेला. लिहिताना आन्सर मध्ये कंपल्सरी युनिट लिहायचं नॅनोमीटर मीटर. मग वेव्हलेंथची रेंज कुठे येणार तुमची त्या मीडियम मध्ये 258.1 टू 258.1 नॅनोमीटर टू 451.6 नॅनोमीटर. हा झाला फर्स्ट प्रॉब्लेम. लक्षात आहे इकडं, हा पार्ट लक्षात आला. काय काय केलं इथं आपण, फक्त आपण काय केलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला यूज करून इथं फाइंड आउट केलं. नंतर
हे लिहिलं काय तर अरे बाळा हो काय काय करता या ओके नेक्स्ट ला द ऑप्टिकल पाथ नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या बाकीचे नाही येते ना लॉगॅरिथमिक टेबल हे अरे बोला कुठलं हे तो पॉइंट द्यायचं कळत नाही होय ते ह्याच्यावरून ठरवायचं तुमचा अँटीलॉग सुरुवातीला येते किती 2 असेल ना इथं 2 समथिंग लॉग घेताना काय करतो इथं आपण 2 पॉइंट समथिंग असते इथे तुमचं 6 2 1 आणि हा काय मायनस हे 0 पॉइंट 1 0 3 ठीक आहे अँटीलॉग घेताना काय केलं होतं आपण ह्या डेसिमल पॉइंटच्या आधी जेवढे नंबर्स आहेत सॉरी लॉग घेताना काय केलं होतं ह्या नंबर्सचं इथं -1 करून आपण घेतलं होतं म्हणजे काय होणार समथिंग जे 1 1 1 येणार 2 म्हणजे इथं 4 आणि इथं 2 डायरेक्टली याचा अँटीलॉग घ्यायचा आहे तुम्हाला आणि हे 2 आहे इथं +1 करायचं तुम्हाला परत अँटीलॉग घेताना +1 करून तिसऱ्या डेसिमल पॉइंटला घेतले 1 2 3 नसेल परत घरी जाऊन प्रॅक्टिस करा आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आपण कव्हर करायच्या घरी जाऊन एकदा बघा हे पूर्ण नीट कसा घेतात येऊन जाईल तुम्हाला हळूहळू याला फक्त इथे जे आपण पॉइंटच्या आधी जो आलेला आहे 0.411 चा आपण अँटीलॉग घेतो आणि अँटीलॉग आलेल्या नंबर मध्ये आपण तिथून ह्या 2 चा +1 करून या पॉइंट नंतर तुम्ही डेसिमल पॉइंट पहिला नंबर 1 2 3 ठीक आहे आता ह्या सेक्शन आहे एकदा अजून एक प्रकारचा प्रॉब्लेम लिहून घ्या द ऑप्टिकल पाथ of a ray the optical path of a ray of a light the optical path of a ray of a light of a given wavelength traveling a distance of a 3 centimeter in flint glass having a refractive index 1.6 having refractive index 1.6 is same as that traveling a distance x centimeter through a medium having refractive index 1.25 having refractive index 1.25 determine the value of x फर्स्ट ऑफ ऑल गिवन लिहूया मग आता गिवन मध्ये काय काय दिले त्यांनी
पहिला डिस्टन्स किती आहे, पहिलं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केली त्यानं 3 सेंटीमीटर. त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1.6. दुसरा डिस्टन्स D2 एवढा आहे, ज्याला आपण 1 सेंटीमीटर, आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 1.25. सो व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट की 1 सेंटीमीटर. आता प्रॉब्लेम मध्ये म्हटलंय काय त्यांनी की ऑप्टिकल पाथ हा सेम आहे दोन्ही मीडियम साठी. ऑप्टिकल पाथ हा दोन्ही मीडियम साठी सेम आहे. याचा अर्थ नक्की काय होतो की N1D1 इक्वल टू N1D1 इक्वल टू N2D2. तुमच्या एका मीडियमचा ऑप्टिकल पाथ हा सेम एज द ऑप्टिकल पाथ इन सेकंड मीडियम. N1D1 इक्वल टू N2D2. आपला ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला आहे ना, N into D, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन अ मीडियम. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, जस्ट D2 फाइंड आउट करायचं. मग D2 एका साईडला ठेवूया आणि बाकी सगळ्या टर्म्स एका साईडला. N1D1 equal divided by N2. D2 is equal to N1D1 divided by N2. आता आपल्याकडे N1 ची व्हॅल्यू आहे, D1 ची व्हॅल्यू आहे आणि N2 ची पण व्हॅल्यू. मग ती घालूया 1.6 into 3 divided by 1.25. काय करूया, पहिल्यांदा सिम्प्लिफाय करूया. 16 into 3 किती 48. 4.8 divided by 1.25. आता हे जस्ट सॉल्व्ह करायचं. याचं जे आन्सर येईल ते तुमचं असणार. 4.8 चा लॉग किती आहे 0. आणि 1.25 चा 0.6 9. त्याचा अँटरलॉग किती होतो 3840 आणि इथून राईट हँड साइड 3.8 आणि युनिट काय लिहिणार हे कशात आहे मग त्याचं युनिट काय सेंटीमीटर. राइट हँड साइड पासून पहिला नंबर इथं पॉइंट द्यायला स्टार्ट करायचं राइट हँड साइड पासून. सो हा फॉर्म्युला लक्षात आला की ऑप्टिकल पाथचं यूज असा करतात. हायर लेवलला काय करतात डायरेक्टली तुम्हाला मे बी इंटरफरन्स एक्सपेरिमेंट देतील आणि एक्सपेरिमेंटच्या वरती तुम्हाला स्लिटच्या वरती ना एखादी मीडियम टाकतील एका स्लिटच्या वरती. मग तो तुमचा जो पार्ट डिफरन्स इन्क्लूड करेल आणि त्या पार्ट डिफरन्स वरून तुम्हाला फ्रिंज विड्थ आहे ती किती डिस्टन्स शिफ्ट झाली असंही विचारू शकतो. त्यामुळे हा एक फॉर्म्युला तुमच्या मेन याच्यामध्ये जे सेंट्रल ब्राईट पॉइंटची जी पोझिशन आहे त्या फॉर्म्युला देखील चेंज होते. ते आता आपल्याला नाही आहे सिलेबसला, म्हणजे आपल्याला स्टेट लेवलला तो कव्हरेज मध्ये येत नाही, तो बराच मोठा प्रॉब्लेम. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. नेक्स्ट प्रॉब्लेमला जायचं आहे. इंटरफरन्स मध्ये तुम्ही पार्ट डिफरन्स काढताना S2 - P × S1 P असा काहीतरी काढला बरोबर. हा S2 - P S1 - S1 हे काढलं. ठीक आहे.
पण ज्यावेळी तुम्ही डायग्राम काढला होता त्यांची, कसं काढला होता, कशी होती, अशी होती समजा, आणि तिथून तुमच्या लाईट काय तर पास होत असं आपण म्हटलं होतं, अशी लाईट पास होती आणि एक डिस्टन्स बी एवढा आहे. ओके, आणि असा एक ट्रायंगल काढला होता थीटा. तर दोन लाईट रेज मधला पार्ट डिफरन्स आहे ना, इंटरफेरन्स साठी असाही लिहू शकतो आपण की डी साइन थीटा, जो आपल्याला बुक मध्ये दिसत नाहीये, पण असा देखील फॉर्म्युला आहे जो इमेज मधनं काढता येतो. कन्स्ट्रक्शन ऑफ इमेज मधनं आपल्याला हा एक फॉर्म्युला आहे, पार्ट डिफरन्स इज इक्वल टू डी साइन थीटा, जो सिमिलरली तुमचा ह्याच्यासारखा आहे. कुठल्या डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंटला जो आपण ए साइन थीटा काढला होता, सिमिलरली आपल्याला यंगच्या डबल स्लिट एक्सपेरिमेंटला देखील पार्ट डिफरन्स इक्वल टू डी साइन थीटा असं यूज करू शकतो. हा तुम्हाला पुस्तकामध्ये नाही दिला, इमेजवरून आपल्याला हा पार्ट डिफरन्स फाइंड आउट करता येतो. इमेज जर बघितला असेल तर तुम्ही इथे पुढे इंटरसेक्ट होत असताना आपण बघितलं होतं की आपण परपेंडिक्युलर काढलं होतं, आणि त्या परपेंडिक्युलर या ट्रायंगल वरून आपण कन्सिडर केलं की हा पार्ट डिफरन्स इक्वल टू डी साइन थीटा. ओके, राहील लक्षात. हे वरती नोट मधून लिहतो इंटरफेरन्स पॅटर्न. फॉर इंटरफेरन्स पॅटर्न पार्ट डिफरन्स इक्वल टू डी साइन थीटा. क्लियर? पुढचा एक्सपेरिमेंट घ्या. In a double slit arrangement, the slits are separated by a distance equal to 100 times separated by distance equal to 100 times the wavelength. 100 times the wavelength of a light passing through the slits. त्यातले एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज द angular separation in radians between the central maximum and adjacent maximum. And B घ्या. त्यातला दुसरा क्वेश्चन, what is the distance between this maximum on a screen 50 centimeter from slits. ओके, आला. आता या ठिकाणी काय झालेलं आहे तुमचं की
तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल सांगितलेलं आहे की तुमचा डी केवढा आहे किंवा गिवन लिहूया पहिल्यांदा प्रॉब्लेम काय आहे तुमचं की डिस्टन्स बिटवीन स्लिट्स इज इक्वल टू 100 टाइम्स वेवलेंथ म्हणजे नथिंग बट काय की डी इक्वल टू 100 लॅम्डा ठीक आहे नंतर तसंच वाचत जाऊ काय काय म्हटलेलं आहे त्यांनी की आपल्याला अँग्युलर सेपरेशन विचारलंय आणि प्लस व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन मॅक्सिमम बिटवीन दिस मॅक्सिमम व्हेन द स्क्रीन इज ॲट अ 50 सेंटीमीटर अवे किती 50 सेंटीमीटर अवे फ्रॉम स्लिट्स म्हणतो मी मग डी इक्वल टू किती होणार 50 सेंटीमीटर डी इक्वल टू 50 सेंटीमीटर आता विचारले काय अँग्युलर सेपरेशन काय विचारलंय अँग्युलर सेपरेशन म्हणजे काय की तुमच्या ज्या ब्राईट अँड डार्क कंडिशन्स आल्या तुमचं इथं ब्राईट आहे डार्क आहे समजा इथं डार्क असेल इथं ब्राईट असेल तर ह्या दोघांमधलं अँग्युलर सेपरेशन म्हणजे तुम्हाला हा विचार हा मग आता हा पार्ट करण्यासाठी काय करूया आपण की पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला यूज करूया तुमचे मॅक्सिमा मिळणार त्याच्यानंतर अजून एक मॅक्सिमा मिळणार आहे मग त्या मॅक्सिमा मध्ये कन्सिडर करताना काय करूया आपण फॉर्म्युला कन्सिडर असा करायचा की d is equal to path difference किती येणार आपण तो आपल्याला अँग्युलर सेपरेशन काढायचं आहे सो काय करूया आपण की d sin थीटा चा फॉर्म्युला यूज करूया किती d sin थीटा ओके d sin थीटा पार्ट डिफरन्स आहे आपला आता पार्ट डिफरन्स काढताना इथं कुठला पॉइंट म्हटलाय मॅक्सिमम आणि एक्सपेरिमेंट कुठला आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मग यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट साठी पार्ट डिफरन्स काय आहे n लॅम्डा एवढा मग d sin थीटा इक्वल टू n लॅम्डा ठीक आहे n ऑर्डर मग आपण काय करायचं आहे फक्त इथं की आपल्याला ऍडजस्टंट बघायचे मग त्यासाठी आपण ऑर्डर घ्यायची 1 त्याच्या ऍडजस्टंट आपल्याला मॅक्सिमा घ्यायचा असल्यामुळे आपण काय म्हणतोय की त्या मॅक्सिमा पासून पहिले तुमचा एक इथं मॅक्सिमा आहे आणि तिथून एक मॅक्सिमा आणि हा तुमचा जो पॉइंट ऑफ रेफरन्स असेल तर याचा पुढचा याचा अर्थ n इज इक्वल टू 1 घ्यायचा की याच्या नंतरचा आपण याच्यानंतरचा मग n इज इक्वल टू 1 घ्यायचा आपल्याला की आपण काय म्हटलं इथं की तुमचा d sin किंवा एक तुमचा इथं मॅक्सिमा मिळालाय त्याला तुम्ही ऍज अ रेफरन्स म्हणून घेतला आणि याच्या नंतरचा एक घेणार आहे याच्या नंतरची म्हणजे ऑर्डर किती होणार n इज इक्वल टू 1 होणार आपल्या पॉइंटसाठी मग n इज इक्वल टू 1 घेतणार मग हा पार्ट होईल तुमचा d sin थीटा इज इक्वल टू लॅम्डा ठीक आहे n इज इक्वल टू 1 मग आता sin थीटा इक्वल टू लॅम्डा डिवाइडेड बाय ओके आता d ची व्हॅल्यू किती आहे 100 टाइम्स आहे ना लॅम्डा मग ती इथं टाकेल लॅम्डा डिवाइडेड बाय 100 ठीक आहे हे लॅम्डा लॅम्डा कॅन्सल आपण आपल्याला मिळणार 1/100 आणि हे sin थीटा आणि आपल्याला काय काढायचं आहे अँग्युलर सेपरेशन काढायचं इन शॉर्ट थीटा काढायचं आहे तुम्हाला मग थीटा इक्वल टू किती होणार sin इनव्हर्स ऑफ 1/100 आणि हे sin इनव्हर्स ऑफ 0.001
ज्यावेळी ना तुमचा जर हा अँगल खूप लहान असेल ना इथं, तर आपण डायरेक्टली हे आन्सर 0.001 घेऊ शकतो. ठीक आहे. हा जर अँगल खूप लहान असेल तर प्रश्न आहे. अँगल जर खूप लहान असेल ना तर आपण ते -2 ना 1/100 म्हणजे 0.01. याचा अर्थ आन्सर आपल्या इथे θ = 0.01 रॅडियन. आता हे अजून मी का वापरलं, कारण की हा खूप लहान आहे म्हणून. आपण खूप लहान असेल तरच आपण असं मांडू शकतो, अदरवाइज तुम्हाला साइन इनवर्स घ्यावा लागेल लॉगॅरिथमिक टेबल म्हणून. आला इथपर्यंत प्रॉब्लेम काय आला की एक मॅक्सिमम आपण एज अ रेफरन्स धरून तिथून पहिली ऑर्डर -1 घेतली आणि मग त्यावरून आपण हा फॉर्म्युला काढला. म्हणजे काय केवळ तुम्हाला हा फॉर्म्युला देखील यूज करायला लागणार आहे. अँग्युलर सेपरेशन्स वगैरे प्रकार म्हणतात त्यावर तुम्ही हा प्रकार सांगू शकता. आणि तुम्हाला मी लास्ट अजून एक टेबल दिलाय ना तो, त्या टेबल मध्ये तुम्हाला अँग्युलर सेपरेशनचा फॉर्म्युला पण आहे n λ/d. तिथे डायरेक्ट n 1 टाकला तरी तुम्हाला ती व्हॅल्यू मिळून जाईल. तुम्हाला एक फॉर्म्युला दिलेला आहे मी की अँग्युलर सेपरेशन n λ/d. मग आपल्याला ती पहिली ऑर्डर येते. मग हे तुमचं अँग्युलर सेपरेशन λ/d येतं. हे तुमचं डायरेक्टली 1/100 आणि 0.01 डायरेक्टली आन्सर होतं. या दोन मेथड आहेत, तुम्ही कुठल्याही मेथडने जाऊ शकता. झालं. नंतर आला प्रश्न सेकंड पार्ट. काय विचारलंय त्यांनी सेकंड पार्ट मध्ये, काय विचारलंय की डिस्टन्स बिटवीन मॅक्सिमा ऑन अ स्क्रीन. डिस्टन्स बिटवीन अ मॅक्सिमम स्क्रीन म्हणजे तुम्हाला फ्रिंज विड्थ ऍडजसंट फ्रिंज मधला डिस्टन्स विचारलं. काय चाललंय, मॅक्सिमा दोन मॅक्सिमम मधला डिस्टन्स विचारलं. मग ती फ्रिंज विड्थ किती होती, λd/d. दोन ऍडजसंट मॅक्सिमा याच्यामध्ये डिस्टन्स, याचा अर्थ तुम्ही फ्रिंज विड्थ विचारता. त्या ठिकाणी तुमच्या दोन ब्राईट पॉइंट्स मध्ये जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात फ्रिंज विड्थ. मग आपल्याला आता फ्रिंज विड्थ काढायचं. त्याचा फॉर्म्युला कसा आहे, λd/d. मग λ/d ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे ऑलरेडी, λ/100 λ × 50. मग ते कसं होईल, 50/100. म्हणजे काय होणार 50/100 चं, एखादा विचारतो राजा हो, हा त्याला कसं लिहिणार, 1/2 लागून कसं लिहिता येईल, 0.5. युनिट काय, युनिट काय आहे, डी कशात दिलाय काय, कॅपिटल डी. सेंटीमीटर, अजून कुठले युनिट आहे का तिथं, नाही. मग आन्सर कशा देणार, सेंटीमीटर. युनिट इक्वल टू 0.5 सेंटीमीटर. कळाला. नंतरचा प्रॉब्लेम काय, आज प्रॉब्लेम पासून सुटका नाही. आवरा. The intensity of a light coming from the intensity of light coming from one of the slits in a Young's experiment, one of the slits in a Young's experiment, one of the slits in a Young's experiment, one of the slits in a Young's experiment is twice the intensity of the light
is twice the intensity of light coming from other slit. Coming from other slit. What will be the approximate ratio of intensities of bright and a dark fringes in a resulting interference pattern. ठीक आहे. प्रॉब्लेम काय म्हणते जरा सांगा मला. प्रॉब्लेम काय सांगायला तुम्हाला सध्या. तुम्ही तरी सांगा प्रॉब्लेम काय सांगायलाय. काय म्हणतोय प्रॉब्लेम काय म्हणाला तुम्हाला. मला फक्त मेन पॉइंट सांगा. ठळक गोष्टी सांगा त्यातल्या. जसं आजच्या ठळक बातम्या तशा आजच्या ठळक प्रॉब्लेम्स मधल्या ठळक गोष्टी. पहिली ठळक गोष्ट काय आहे. इंटेन्सिटी. दोन सोर्सेस मधली इंटेन्सिटी म्हटली ना. दोन सोर्सेस मध्ये इंटेन्सिटी कशी आहे तर एकाची इंटेन्सिटी दुसऱ्यापेक्षा डबल आहे. आणि विचारले काय तुमचा ब्राईट आणि डार्क मधला रेशिओ. ब्राईट डिवायडेड बाय डार्क. लक्षात ठेवायचं रेशिओ कशाचा काढायचा आहे. ब्राईट पॉइंट डिवायडेड बाय डार्क पॉइंट. आता इंटेन्सिटी तुमची कशावर डिपेंड असते. इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू व्हॉट. एम्प्लिट्यूड काय. एम्प्लिट्यूड स्क्वेअर. कशी असते इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. ठीक आहे. आपण आपल्या गिवन कंडिशन्सला देताना काय केलेलं आहे की तुमची दुसरी इंटेन्सिटी ही पहिल्यापेक्षा मोठी आहे. करेक्ट. आता ही एकाची इंटेन्सिटी इज इक्वल टू सेकंड इंटेन्सिटी पेक्षा जास्त आहे आणि बाकी सगळा पार्ट त्याचा सेम आहे. आता ज्यावेळी तुम्ही असं सेंटेन्स लिहिता ना त्यावेळी याचा अर्थ असा होतो की तुमचा एम्प्लिट्यूड सोडून वेव्ह मधला ना एम्प्लिट्यूड सोडून बाकी सगळा पार्ट सेम आहे. तुमच्या फक्त एम्प्लिट्यूड मध्ये फरक पडतो. हे कशावर म्हणतोय मी कारण इंटेन्सिटी फक्त कशावर डिपेंडंट आहे. एम्प्लिट्यूड. इंटेन्सिटी फक्त एम्प्लिट्यूड वर डिपेंड आहे. तुमचा बाकीचा पार्ट काही असो साइन ओमेगा टी मायनस समथिंग असो कॉस ओमेगा टी असेल काही जे असेल ते असेल त्याच्यावर तुमचा आणि हे तुमचे दोन्ही वेव्हच्यावर दोन्ही सोर्स मध्ये जी लाईट येते त्या दोन्ही लाईट मध्ये जो उरलेला पार्ट आहे तो सेम आहे. जस्ट फरक पडतो आपला एम्प्लिट्यूड. आता या केसमध्ये तुमची कसं लिहिता येते तुम्हाला की इंटेन्सिटी मध्ये हे रिलेशन असेल. इंटेन्सिटी मध्ये जर हे रिलेशन असेल ना तर एम्प्लिट्यूड मध्ये तुम्ही कसं लिहू शकता की इंटेन्सिटी कसं लिहू शकता की स्क्वेअर रूट ऑफ इंटेन्सिटी. म्हणजे कसं लिहिणार आपण तुमची कशी आहे डिपेंडेंट इंटेन्सिटी प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. आता ज्यावेळी तुम्ही असं लिहिता इंटेन्सिटी म्हणजे नथिंग बट काय असं तुमचं एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. म्हणजे मी नक्की काय लिहितो मधल्या स्टेप सांगतो. इंटेन्सिटी म्हणजे नक्की काय असतं एम्प्लिट्यूड स्क्वेअर. समजा या सोर्सची एम्प्लिट्यूड तुमची किती असेल A2 तर हा पार्ट होणार तुमचा A2 स्क्वेअर इक्वल 2 इंटू
याचा जर अँप्लिट्यूड A1 असेल तर हेच रिलेशन आपल्याला असं लिहिलं काय लिहिलं आपण इंटेन्सिटी प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर मग इथं काय झालंय अँप्लिट्यूड A2 स्क्वेअर सेकंड सोर्सच्या अँप्लिट्यूडचा स्क्वेअर इक्वल टू 2 into A1 स्क्वेअर हे काय आहे याच्यावरून लिहिलं इंटेन्सिटी प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर मिळाला आपण असं कसं लिहिलं की सेकंड सोर्सचा अँप्लिट्यूड A2 एवढा आहे तर फर्स्ट सोर्सचा A1 एवढा आहे मग यालाच आपण असं लिहिलं आणि याचा आता आपल्याला जस्ट स्क्वेअर रूट घ्यायचं की A2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट घेतल्यानंतर कसं होणार या दोघांचा रेस टू हाफ जेव्हा तुम्ही A2 काढायला जाता त्यावेळी हे तुमचं दोघांचं रेस टू हाफ इथून साईडला लिहिलं परत घोळा घोळ मग A2 इक्वल टू या सगळ्यांचा स्क्वेअर रूट काढून घेऊया रेस टू हाफ आता ज्यावेळी तुम्ही हे ब्रॅकेट रेस टू देता ना हे प्रत्येकाला डिवाइड देऊन टाकायचं ब्रॅकेट मध्ये जे आहेत सगळ्यांना त्या सगळ्यांना देऊन टाकायचं मग इथं प्रोडक्ट असल्यामुळे आपला काय पाठ होतो की स्क्वेअर रूट ऑफ 2 into A1 स्क्वेअर रेस टू हाफ हा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काढला त्यामुळे ती आहे आपल्याला आहे तीच मिळणार आहे मग हा पाठ तुमचा A2 is equal to under root 2 A1 under root 2 A1 ओके हा पाठ लक्षात आला हे एवढं लिहून घ्या लगेच पुढचं अजून प्रॉब्लेम झाले नाही प्रॉब्लेम आहे अजून बाकी हे जस्ट अर्ध्या स्टेप्स आहे हा पहिला सेक्शन त्याचा पार झाला ओके आला आता क्वेश्चन मध्ये विचारलंय काय त्यांनी ब्राईट आणि डार्क ब्राईट आणि डार्क करताना काय करतो आपण सुपर इम्पोजिशन करत असतो ना वेव्हचं ब्राईट पॉइंट आणि डार्क पॉइंट आपल्याला काय मिळतात की तुमच्या दोन लेन्स एकमेकांवर ओव्हरलॅप होतात आणि ओव्हरलॅप होताना किंवा जे ओव्हरलॅप आपण काढताना काय करत होतो की अँप्लिट्यूडचे ऍडिशन करत होतो जेव्हा तुम्ही सुपर इम्पोजिशन म्हणत होता प्रिन्सिपल ऑफ सुपर इम्पोजिशन म्हणताना काय म्हटलं होतं की तुमच्या एखाद्या पार्टिकलवर दोन वेव्हज येत असतील तर प्रत्येक वेव्ह ना स्वतःची डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करतो आणि त्याचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती येते दोघांची वेक्टोरियल ऍडिशन ओके आणि ह्या केसला आपल्याला कसं विचारलंय मॅक्सिमा विचारलं मॅक्सिमा आणि मिनिमा मग आपण याला काय करायचं आपल्याला की मॅक्सिमासाठी इंटेन्सिटी काय होते आणि मिनिमासाठी काय होते हे फाइंड आउट करायचं ओके मग आता मॅक्सिमासाठी आपल्याकडे दोन अँप्लिट्यूड आहेत कुठल्या A2 एक आहे आणि A1 एक आहे हे आहे आपल्याकडं A2 आहे A1 आहे आता आपल्याला काय करायचं आहे की इंटेन्सिटी मध्ये पॅटर्न आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय रेशिओ विचारलाय कशाचा ब्राईट वर्सेस डार्क ब्राईट अपॉन डार्क ब्राईट मध्ये काय होतं तुमचं की क्रेस्ट वर क्रस्ट येते ट्रफ वर ट्रफ येते बरोबर म्हणजे कसं होतं दोन्ही ऍडिशन होते करेक्ट दोघांची ऍडिशन होते मग मॅक्सिमाचा अँप्लिट्यूड किती होणार की A2 प्लस A1 मॅक्सिमासाठी वेक्टोरियल ऍडिशन कसं लिहिणार आपण की दोन्ही एकतर दोन्ही क्रेस्ट आहेत आणि दोन्ही ट्रफ आहेत असं आपण म्हणतो मग अशा वेळी आपली काय होते की मॅक्सिमाचे अँप्लिट्यूड काय होणार A2 प्लस A1 मग आता A2 ची व्हॅल्यू किती आहे √2 प्लस A1 प्लस A1 √2 A1 प्लस A1 मग आता हे काय होणार की √2 प्लस 1 into A1 ठीक आहे हे लक्षात आलं मी का करतोय कारण प्रॉब्लेम मध्ये मला विचारलं त्यांनी विचारले ब्राईट आणि डार्क मधला रेशिओ मग ब्राईट पॉइंट असताना काय असतं आपली वेक्टोरियल ऍडिशन होते डिस्प्लेसमेंटची दोन्ही अपवर्ड डायरेक्शनला असतात मग त्यावेळी ब्राईट पॉइंटला तुमचं कसं होणार रिझल्टंट अँप्लिट्यूड कसं देणार आपण A2 प्लस A1 कारण इथं आपला क्रेस्ट आले ट्रफ आले उरला क्वेश्चन दुसरा मिनिमम तुम्हाला डार्क कधी मिळतो ज्यावेळी तुमचा मिनिमा असेल तर आणि मिनिमा म्हणजे काय क्रेस्ट वर ट्रफ आले किंवा ट्रफ वर क्रेस्ट आले म्हणजे
ह्या दोन्ही अँप्लिट्यूड एकमेकांना कॅन्सल करतात. मग आता ही केस कशी होणार की A2 मायनस A1. मग ही केस √2 A1 मायनस A1 डिवायडेड बाय √2 मायनस 1 A1. हे काय आहे, आपण अँप्लिट्यूड काढले. आपण काय काढले, हे अँप्लिट्यूड काढले. त्या दोन्ही काय काढल्यात, आपण अँप्लिट्यूड काढलेले. तुमची रिझल्टंट वेव्ह आली आहे ना एकमेकावर ओव्हरलॅप होऊन, त्या ओव्हरलॅप झाल्यानंतर तुमच्या या वेव्हची मॅक्सिमा म्हणजे अँप्लिट्यूड, एक मॅक्सिमम अँप्लिट्यूड असणार आहे, मिनिमम एवढी अँप्लिट्यूड असणार. हे लक्षात आलं. आता काय करायचं आपल्याला, ब्राईट आणि डार्क पॉइंटचा जस्ट इंटेन्सिटीचा रेशिओ घ्यायचा. आपल्याला ब्राईट पॉइंटच्या वेळी अँप्लिट्यूड एवढी आहे, ब्राईट पॉइंटच्या वेळी एवढी अँप्लिट्यूड आहे आणि डार्क पॉइंटच्या वेळी एवढी अँप्लिट्यूड आहे. लक्षात येतं काय चाललंय इथं, काय बाउन्सर चाललंय ऑर्डर कळतंय. मग आपण काय केलं इथं, आपल्याला ब्राईट आणि डार्क फ्रिंजेसची जी इंटेन्सिटी आहे त्याचा रेशिओ विचारला. मग रेशिओ विचारण्यासाठी आपण त्याला पहिल्यांदा अँप्लिट्यूड काढलं. ब्राईट पॉइंटला अँप्लिट्यूड असं काढलं का, कारण आपलं क्रेस्टवर क्रेस्ट येते, ट्रफवर ट्रफ येतं, त्यामुळे तिथं आपण प्लस घेतो दोन्ही अँप्लिट्यूडचे. आणि उरल्यानंतर क्वेश्चन मिनिमाचा. इथं कसं आहे, डार्क पॉइंट आहे. डार्क पॉइंट याचा अर्थ क्रेस्टवर ट्रफ आली, ट्रफवर क्रेस्ट आली, त्यामुळे कंपल्सरी तुमच्या अँप्लिट्यूडचं सबस्ट्रॅक्शन झालं पाहिजे. सबस्ट्रॅक्शन झाल्यानंतर हे. आता ठीक आहे, एक पार्ट झाला अँप्लिट्यूड डिराइव्ह. आता अँप्लिट्यूड परत इंटेन्सिटीला यायचं. मग आता इंटेन्सिटीचा रेशिओ कसा घेणार आपण, हे लिहून झाले ना सगळ्यांचं. मग इंटेन्सिटी ऍट अ ब्राईट पॉइंट डिवायडेड बाय इंटेन्सिटी ऍट डार्क पॉइंट, या दोघांचा रेशिओ घ्यायचा. आणि हा कशावर डिपेंड असतो, अँप्लिट्यूडवर. अँप्लिट्यूडचा स्क्वेअर वर डिपेंड असतो. मग आपला ब्राईट पॉइंटचा अँप्लिट्यूड किती आहे, एवढा आहे. ब्राईट पॉइंटचा अँप्लिट्यूड एवढा आहे, तो इथं टाकायचा. √2 + 1 होल स्क्वेअर इंटू A1 स्क्वेअर डिवायडेड बाय मिनिमाचा अँप्लिट्यूड एवढा आहे. म्हणजे कसं आहे ना, √2 - 1 होल स्क्वेअर A1 स्क्वेअर. आता इथं A1 कॉमन आहे, ठीक आहे. A1 आहे, ठीक आहे. A1 स्क्वेअर कॅन्सल. आता तुम्ही ज्यावेळी फॉर्म्युले करायला जाल त्यावेळी √2 ची व्हॅल्यू काय लक्षात ठेवायची, 1 पॉइंट √2 = 1.414. ही √2 ची व्हॅल्यू आहे. हे वरती लिहून ठेवा पुढे, √2 = 1.414. हे तुम्हाला मोस्टली लागेल काय कॅल्क्युलेशन. इथे आपल्याला √2 ची व्हॅल्यू घालून काढायचं. म्हणजे √2 ची नाव 1.414 + 1 होल स्क्वेअर डिवायडेड बाय 1.414 - 1 होल स्क्वेअर. आता हे कसं होणार तुमचं, 2.414 होल स्क्वेअर डिवायडेड बाय 0.414 होल स्क्वेअर. ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. याची व्हॅल्यू नंतर फाइंड आउट करत नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम सांगतो लगेच, लास्ट त्याच्यानुसार ट्रिक सांगतो, सोडवायचं तुम्हीच नाही. घ्या 25. सॉरी, द डिस्टन्स बिटवीन two consecutive bright fringes from a biprism experiment using light
using light of wavelength 6000 angstrom 6000 angstrom is 0.32 millimeter 0.32 millimeter. By how much the distance changed if light of wavelength 4800 angstrom is used. आता ज्यावेळी तुम्ही प्रॉब्लेम्स वाचाल त्यावेळी लक्षात ठेवायचं की त्याच्या पडद्यामागच्या गोष्टी काय लक्षात असाव्यात. पडद्यामागच्या गोष्टी काय ह्याच्या लक्षात असाव्यात. प्रॉब्लेम्सच्या पडद्यामागच्या गोष्टी म्हणजे नक्की काय म्हणतोय मी की ना तुम्हाला ज्यावेळी प्रॉब्लेम्स देतात जर काही चेंज असेल ना तर स्पष्ट वर्ड मध्ये त्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं. स्पष्ट वर्ड मध्ये तुम्हाला तिथं प्रॉब्लेम दिलेले असतात की तुमचं काय चेंज आहे. तुम्हाला कोणी डिस्टन्स प्रॉब्लेम्स मध्ये द्यायला जात नाही. तुम्हाला स्टेट बोर्डला तर देत नाही. सो ज्या वर्डचा उल्लेख नाहीये त्या गोष्टी सगळ्या कॉन्स्टंट आहेत असं कन्सिडर करायचं. जर काही चेंज असेल तर स्पष्ट वर्ड्स मध्ये क्लिअर कट मध्ये तिथे लिहिलेलं असतं चेंज झाले म्हणून. नसेल तर ती व्हॅल्यू उरलेली सगळी सेम असते हे सांगायचं. त्यामुळं इथं आता या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिले तुम्हाला की 2 ब्राईट फ्रिंजेस आहेत आणि ब्राईट फ्रिंजेस मधलं तुम्हाला काय केलंय एका वेळी तुमच्या 2 ब्राईट फ्रिंजेस मध्ये पहिल्यांदा डिस्टन्स दिलंय आणि त्याला आपण फ्रिंज विड्थ म्हणतो आणि फ्रिंज विड्थ किती दिली आहे 0.32 मिलीमीटर दिले. कधी ज्यावेळी 6000 एंगस्ट्रॉम असेल तर. आणि आता आपण काय केलंय की वेवलेंथ चेंज केली. वेवलेंथ किती चेंज केलंय 4800 एंगस्ट्रॉम. आणि काय म्हटलंय तिथं की तुमची द डिस्टन्स बाय विच इट चेंजेस असं म्हटलंय ना ते ओरिजिनल म्हणजे 6000 एंगस्ट्रॉम ची जी आपली फ्रिंज विड्थ आली आणि 4800 एंगस्ट्रॉम ची जी विड्थ आली फ्रिंज विड्थ आली या दोघांमधलं डिस्टन्स विचारतात. या दोघांमधलं डिस्टन्स विचारलं तुमचं जर 4800 एंगस्ट्रॉमला इथं असेल 6000 एंगस्ट्रॉमला इथं येत असेल तर ती नक्की काय विचारतायत हे डिस्टन्स विचारायचं. या 2 फ्रिंजेस मधलं डिस्टन्स विचारलाय. नंतर प्रॉब्लेम सोडवताना जस्ट तुम्ही 4800 एंगस्ट्रॉमचं काढाल आणि उरलेलं गेलं असा प्रकारे चालू. तिथे विचारलंय की हाऊ मच विल द डिस्टन्स चेंज इफ द लाईट ऑफ वेवलेंथ 4800 एंगस्ट्रॉम. म्हणजे तुमच्या नवीन आलेली पोझिशन आणि फायनल पूर्वीची पोझिशन यांच्यामध्ये फरक किती आहे हा क्वेश्चन आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल कशाशी डील करायचं आपल्याला की गिवन काय दिले. गिवन मध्ये पहिल्यांदा लॅम्डा दिलाय तुमचा. लॅम्डावर किती दिलाय 6000 एंगस्ट्रॉम आणि फ्रिंज विड्थ तुमची वायन किती दिलाय पहिल्यासाठी 0.32 मिलीमीटर. 0.32 एंगस्ट्रॉम पर मीटर करायचं. लॅम्डा 2 इक्वल टू किती दिलाय 4800 एंगस्ट्रॉम. इथं काय झालं 1 एंगस्ट्रॉम मध्ये 1 मिलीमीटर मध्ये 1 एंगस्ट्रॉम मध्ये हे असं चालणार नाही. मनाचा कारभार इथं चालणार नाही. सगळ्यांना एका छताखाली आणायचं. इन शॉर्ट आपण काय करूया ना सगळ्यांना मीटर मध्ये आणू. परत घोळ नको अजून काय पुढे. मग हे काय होणार की 6000 इंटू एंगस्ट्रॉम मध्ये किती 10⁻⁻10 मीटर. 0.32 मिलीमीटर म्हणजे किती 10⁻³ मीटर. आणि 4000 एंगस्ट्रॉम मीन्स 4800 इंटू 10⁻⁻10 मीटर.
ठीक आहे. आता याच्यात काय विचारले की कशामध्ये डिस्टन्स तुमच्या स्क्रीनवरचं जे पोझिशन आहे तुमची फ्रीज विड्थ, त्या फ्रीज विड्थ मध्ये डिस्टन्स विचारले. ओके, फ्रीज विड्थचा फॉर्म्युला काय आहे तुमचा, काय विचारलं इथं, द डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह दिलेले आहे, म्हणजे फ्रीज विड्थ दिली आहे तुम्हाला. आपण फ्रीज विड्थ म्हणतो. फ्रीज विड्थचा फॉर्म्युला काय आहे, लॅम्डा डी डिवाइडेड बाय स्मॉल डी ना, लॅम्डा डी डिवाइडेड बाय स्मॉल डी. आता मग असं मी म्हटलं होतं चेंज असेल तर स्पष्ट वर्ड मध्ये लिहितात ते. इथं कशात चेंज आहे, फक्त लॅम्डा मध्ये चेंज आहे. लॅम्डा मध्ये चेंज आहे याचा अर्थ काय होतो की कॅपिटल डी बाय स्मॉल डी हा जो रेशिओ आहे ना तो सेम दोन्हीकडे. मग आता नक्की काय होतं तुमचं इथं, जर तुमचं लॅम्डा डी डिवाइडेड बाय स्मॉल डी, हा कॅपिटल डी डिवाइडेड स्मॉल डी हा तुमचा एनी हाऊ कॉन्स्टंट आहे, चेंज असेल तर स्पष्ट सांगितलं असतं. मग आता हे रिलेशन कसं लिहिता येतं दोन्ही वेव्हलेंथ साठी, की फ्रिंज विड्थ at a wavelength 1 is equal to lambda 1 divided into d divided by small d. And दुसऱ्यासाठी W2 equal to fringe width at a second wavelength equal to lambda 2 into capital D divided by small d. आता या डायरेक्ट दोघांचा रेशिओ घेऊया. म्हणजे काय होणार, W1 divided by W2 equal हा सेक्शन lambda 1 d by small d divided by lambda 2 d. आता हे कॅन्सल होईल सगळं, कॅपिटल D डिवाइडेड स्मॉल d, कॅपिटल D डिवाइडेड बाय स्मॉल d. मग हे होणार lambda 1 डिवाइडेड बाय lambda 2. आता जस्ट फाइंड आउट काय करायचं आपल्याला, की या वेव्हलेंथचा फ्रिंज विड्थ किती. मग हा सेक्शन होतो तुमचा की W2 इक्वल टू काय करूया, लॅम्डा 2 इकडे नेऊया, लॅम्डा 1 इकडे आणूया, हे लॅम्डा हे तिकडे नेऊया, W हा तिकडे नेऊया आणि बाकी सगळं इकडे आणू. हा तिकडे नेला इंटू W1 आहे. इकडे डिवाइडेड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होणार आणि इथं मल्टिप्लाय आहे ते डिवाइडेड, किंवा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर होईल, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर. आणि मग उरलेले तुम्हाला फॉर्म्युले फाइंड आउट. आता काय करा, घरी गेल्यावर इथं लॅम्डा 2 बाय लॅम्डा 1 ची व्हॅल्यू घाला, फ्रिंज विड्थ ची व्हॅल्यू घाला आणि W2 काढा. आणि फायनल आन्सर मध्ये काढताना काय करायचं आहे की तुम्हाला डेल्टा W इक्वल टू W2 मायनस W1 काढायचं, W2 मायनस W1 काढायचं. तुम्हाला फ्रिंज विड्थ मधला डिफरन्स काढायचा. मी इथं काय काय केलं कळलं. सो आज आपण थांबूया इथं. आपला वेव्ह ऑप्टिक्स हा टॉपिक इथं संपतो तुमचा. आणि आज आपण प्रॉब्लेम्स काही बघितले. प्रॉब्लेम्स मध्ये लिहिताना फर्स्ट ऑफ ऑल लिमिट सगळ्यांचं सेम करायचं आणि सेकंड काही चेंज असेल तर स्पष्ट वर्ड्स मध्ये त्या प्रॉब्लेम मध्ये लिहिता. जर नसेल तर त्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट असं तुम्ही अज्युम करायचं आणि उरलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. काढले कोण W2 नाही काय, हे नंतर घरी जाऊन फाइंड आउट करा W2 आणि ह्या दोघांमधला डिफरन्स. हा डिफरन्स तुमचा 0.064 आला आहे. हा तुमचा डिफरन्स 0.064 मिलीमीटर एवढा आला पाहिजे. आन्सर देऊन तुम्हाला काढून बघायचं. तुम्हाला ऑलरेडी घराबाजून सोडले तर चला गेटच्या आत दिसा. आज आपण थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरला उद्या हे लिहून घेतला सगळ्यांनी. हे फाइंड आउट करा नंतर आणि एवढा आन्सर तुमचा आलं पाहिजे फायनल.